नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SAG कॉमर्स ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्र विषयामधील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामधील सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व अभ्यासण्यापूर्वी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य ही अभ्यासलेली आहे. आता या सर्व भागावरच आधारलेला हा पुढचा भाग म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आहे. म्हणजे महत्त्व अभ्यासण्यासाठी आपल्याला मागील भागाची उजळणी सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तर पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व हे अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तू आणि उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. किंबहुना किंमत निश्चितीचा अभ्यास हाच सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. मग विविध वस्तूंच्या आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास किंवा याचं स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्र करताना आपल्याला दिसतं. त्याचबरोबर या वस्तूंच्या आणि उत्पादन घटकांच्या किमती वेगवेगळ्या सुद्धा का असतात याचाही अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. पुढचा मुद्दा आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मग मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था? तर ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबतचे सर्व निर्णय हे खाजगी पातळीवर घेतले जातात अशी अर्थव्यवस्था म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता उत्पादनाच्या बाबतीतले निर्णय म्हणजे नेमकं काय? तर कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, ते केव्हा करायचे, ते कुठे करायचे, ते कुणी करायचे, ते किती प्रमाणात करायचे, झालेले उत्पादन कुणाला विकायचे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे उत्पादकासमोर किंवा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेले असतात. या संबंधीचे सर्व निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यामध्ये शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो अशी अर्थव्यवस्था म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था होय. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या की मुक्त बाजार व्यवस्था अशा प्रकारची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष बाजारामध्ये आपल्याला आढळून येणार नाही. म्हणजेच कोणतीही अर्थव्यवस्था 100% किंवा पूर्णपणे मुक्त बाजार अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला दिसणार नाही. थोड्याफार प्रमाणात का होईना कोणत्या तरी यंत्रणेचा किंवा शासनाचा हस्तक्षेप यामध्ये असलेला दिसतो. उदाहरणार्थ भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था मुक्त बाजार अर्थव्यवस्था आहे का? तर नाही. पूर्णपणे आपली अर्थव्यवस्था मुक्त बाजार अर्थव्यवस्था नाही. भारत सरकार किंवा भारताचं जे शासन आहे हे उत्पादनाच्या संदर्भात काहीतरी हस्तक्षेप करताना आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ साखर कारखान्यामध्ये उत्पादित झालेली साखर, या साखरेपैकी काही हिस्सा सरकारला लेव्ही म्हणून द्यावा लागतो की ती साखर सरकार रेशनच्या दुकानामध्ये जी आपली सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आणताना आपल्याला दिसतं. किंवा वेगवेगळ्या उत्पादनाच्या संदर्भातले जे टॅक्सेस आहेत, आपल्याकडे GST नावाचा टॅक्स सरकारनं लावलेला आहे. म्हणजे हा उत्पादनाच्या यंत्रणेवर लावलेला एक प्रकारचा हस्तक्षेप आहे किंवा उत्पादनामध्ये सरकारनं घातलेलं एक नियंत्रण आहे. त्यामुळं मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती समजून घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत होते. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं जे एकूण संचलन आहे हे एकूण संचलन कसं होतं हे आपल्याला जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला त्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागेल. तिसरा मुद्दा आहे विदेशी व्यापार. प्रत्येक देशाचा अनेक देशांशी व्यापार चालत असतो, त्याला आपण विदेशी व्यापार म्हणतो. आता विदेशी व्यापारामध्ये आयात आणि निर्यात हे दोन मुद्दे त्या ठिकाणी येतात. जेव्हा आपण दुसऱ्या देशातून माल आपल्या देशामध्ये आणतो त्याला आयात असं म्हणतात आणि आपल्या देशातून माल जेव्हा परदेशामध्ये जातो तेव्हा त्याला निर्यात असं म्हणतात. तर सूक्ष्म अर्थशास्त्र
हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करते. आता जकात शुल्क म्हणजे आयात निर्यात जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आणलेल्या मालावर विशिष्ट प्रकारचं शुल्क आपला देश लावतो, त्याला आपण जकात शुल्क म्हणतो. आणि आपण निर्यात करणाऱ्या मालावर सुद्धा विशिष्ट प्रकारचं शुल्क आपले सरकार लादताना दिसतं. तर अशा जकात शुल्कामुळे आयात निर्यातीवर काय परिणाम होतोय का? त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देशांचा व्यापार जेव्हा चालतो तेव्हा दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, म्हणजेच ज्याला आपण फॉरेन एक्सचेंजचा जो रेट आहे, एक्सचेंज रेट असं आपण म्हणतो, तर अशा दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात कोणते फायदे होतात, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापाराच्या संदर्भातील विविध पैलूंचं किंवा मुद्द्यांचं स्पष्टीकरण हे सूक्ष्म अर्थशास्त्र करताना आपल्याला दिसते. चौथा मुद्दा आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र विविध सुलभ अशी छोटी छोटी आर्थिक प्रारूप निर्माण करत असतं. तर विविध गुंतागुंतीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन होण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रानं निर्माण केलेली ही जी आर्थिक प्रारूप आहेत, ही आर्थिक प्रारूप आपल्याला महत्त्वाची ठरतात. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, विविध आर्थिक विश्लेषणाची साधनं यासारख्या गोष्टींचं महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्रानं दिलेलं आहे. उदाहरण एक आपण घेऊ की समजा आपण असं बघितलं की आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे. आता महागाई वाढली आहे, महागाईच्या परिस्थितीचं विश्लेषण करणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे किंवा महागाई वाढलेली आहे हा भाग गुंतागुंतीचा आहे. आता याचं विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला एका वस्तूच्या किमतीमध्ये का वाढ झाली याचा अभ्यास केला तर आपल्याला देशातील महागाई वाढीचा अभ्यास करता येऊ शकतो. गुंतागुंतीची जी आर्थिक परिस्थिती निर्माण होते अशा आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रातल्या प्रारूपांची मदत होते आणि अशी प्रारूप निर्माण करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र करताना आपल्याला दिसते. पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक निर्णय. विविध व्यावसायिकांना, उत्पादकांना अनेक व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. आता असे निर्णय कोणकोणते आहेत तर उत्पादन खर्चाची निश्चिती, विविध वस्तूंच्या किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा अशा सारख्या अनेक गोष्टींच्या बाबतीतले निर्णय हे व्यावसायिकांना घ्यावे लागतात. आता उत्पादन खर्चाची निश्चिती करताना आपल्याला उत्पादन घटकांच्या मोबदल्यांची निश्चिती पहिल्यांदा करावी लागेल आणि मग उत्पादन घटकांच्या मोबदल्यानंतर आपल्याला उत्पादन खर्चाची निश्चिती करता येते. आता उत्पादन घटकांचे मोबदले ठरवत असताना आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की जेव्हा आपण सीमांत तत्वाचा वापर करतो तेव्हा मी किती कामगार ठेवल्यानंतर माझ्या उत्पादन खर्चावर नियंत्रण होणार आहे, त्यानंतर मला किती वस्तूंचं उत्पादन केल्यामुळे माझा उत्पादन खर्च कमी होणार आहे, अशा पद्धतीचे अनेक निर्णय जेव्हा उत्पादकाला घ्यायचे असतात तेव्हा त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा वापर करून अशा निर्णयाप्रत जावं लागतं. वस्तूची किंमत निश्चिती तर हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारचे निर्णय हे जेव्हा एखाद्या व्यावसायिकाला घ्यावे लागतात किंवा त्याचे जे व्यावसायिक आर्थिक निर्णय व्यावसायिकाला घ्यावे लागतात तेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शासनाला सुद्धा हे उपयुक्त आहे. आता बघा, सरकारला सुद्धा त्यांचं कर धोरण, सार्वजनिक खर्चांचं धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करावी लागते आणि ही आर्थिक धोरणांची आखणी करताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरते. कोणत्याही धोरणांची आखणी करत असताना संसाधनांचं कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचे ठरते किंवा शासनाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करते. आता उदाहरणार्थ बघा, आपल्या देशामध्ये अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री वेगवेगळे कर आपल्या वस्तूंवर लावत असतात आणि मग अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर कोणती वस्तू महागली, कोणती वस्तू स्वस्त झाली हे आपल्याला वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी वाचायला मिळतं. तर कोणती वस्तू महागली आणि कोणती वस्तू स्वस्त झाली हे कर धोरणाचा परिणाम असतो.
मग अर्थमंत्र्याला विचार करावा लागतो की मला कोणत्या वस्तू स्वस्त कराव्या लागतील, कोणत्या वस्तू महाग कराव्या लागतील, जेणेकरून लोकांच्या सामाजिक आर्थिक कल्याणामध्ये त्याचा कुठेही अडसर येणार नाही. तर अशा प्रकारे संसाधनांचं कार्यक्षम वितरण करणं आणि विविध सरकारी आर्थिक धोरणं आखताना सूक्ष्म अर्थशास्त्र हे शासनाला उपयुक्त ठरतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करतं. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबतचा अभ्यास करतं. म्हणजेच कुठल्याही अर्थव्यवस्थेचे अंतिम ध्येय आहे की समाजाचं आर्थिक कल्याण साध्य करणं. तर असं आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या 7 मुद्द्यांच्या आधारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आज आपण अभ्यासलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.